नमस्कार. एवढ्यात दमलात दिसताय. नमस्कार. काय म्हणताय? कधी आपलं मूल स्टेजवर येईल आणि कधी त्याचा नाच बघायला मिळेल असं वाटत असेल ना? का नाही? मजा येते. आणि थंडी किती लोकांना वाजते. नमस्कार तुम्हा सगळ्यांचं तुमच्याच शाळेत मी स्वागत करते. खूप आनंद होतोय इथे येऊन. मला इथे बोलवल्याबद्दल आणि आत्तापर्यंत मी जे काही बघू शकले त्याच्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. शिखाजी, डॉक्टर चंद्रशेखर या दोघांची माझ्या सकाळीसुद्धा गप्पा झाल्या आहेत. तुमची सगळ्यांची मुलं खूप चांगल्या हातात आहेत. तुमची सगळ्यांची मुलं खूप चांगल्या हातात आहेत याची मी तुम्हाला खात्री देऊ शकते. कारण आज आम्ही सकाळीसुद्धा गप्पा मारत होतो. त्यांचे विचार, त्यांचे शाळेबद्दलचे प्लॅन्स जाणून मला खूप आनंद झाला. मला थोडंसं मराठीत बोला असं सांगण्यात आलं होतं. तर मराठी का हिंदी? मराठी? मधून मधून हिंदी? नाही नाही, सगळं मराठी? यावरचा वाद कधी संपणार नाहीये. मला छत्रपती संभाजीनगरला दरच वेळेला यायला खूप आवडतं. माझ्या खूप जवळचे मित्र, नातेवाईक इथे राहतात. मला इथे खायला खूप आवडतं. त्याच्यामुळे इथून आमंत्रण आलं की मी सहसा नाही म्हणत नाही, कारण मला हे शहरही खूप आवडतं. आणि मी पहिल्यांदाच या शहरातल्या एका शाळेत आले आणि आता मी असंही म्हणू शकते की मला इथल्या शाळासुद्धा आवडतात, कारण खरंच खूप सुंदर आयोजन केलं आहे. शाळेत नाही बाबा एवढं सगळं व्हायचं. आमच्या शाळेत एवढा थाटमाट नसायचा, इतकं मोठं आयोजन नसायचं. मी आत्ताच डॉक्टर चंद्रशेखर यांना सांगत होते, मी क्लासिकल डान्स करायचे लहानपणी, त्याच्यामुळे सगळ्यात पहिला परफॉर्मन्स हा आमचा असायचा. त्यामुळे सगळ्यात आधी आम्हाला तयार केलं जायचं. दुपारी 4 वाजता तोंड रंगवून कॉस्ट्यूम घालून तयार होऊन बसायचो आणि हातात फुलांच्या पाकळ्या असायच्या. तुम्ही पण अनुभवलं असेल, फुलांच्या पाकळ्या हातात धरायच्या, आम्हाला स्टेजवर यायचं आणि मग त्या पाकळ्या उधळायच्या. तर 4 वाजतापासून त्या पाकळ्या देऊन ठेवलेल्या असायच्या. चीफ गेस्ट यायचे 6 वाजता, 6:30 वाजता. त्या पाकळ्यांचे लाडू व्हायचे असे असे धरून घामाने. आणि मग स्टेजवर येऊन त्या उधळायच्या ऐवजी ते बदाबदा लाडू पडायचे स्टेजवर. आणि असं वाटायचं की कधी एकदा तो नाच संपतोय आणि कधी एकदा ते सगळे कपडे, नॉर्मल कपडे घालतोय आणि केस बांधलेले सगळे सोडून टाकतोय. पण ही सगळी खूप मजा असते या वयातली. परफॉर्मन्ससाठी तयारी करणे, त्याचबरोबर अभ्यास सांभाळून, परीक्षा सांभाळून. मला आत्ता शिखाजी सांगत होत्या की बऱ्याच मुलांच्या परीक्षा सुरू आहेत, पुढे आहेत, अजून परीक्षा येणार आहेत. या सगळ्याच्या मध्ये वर्ग सांभाळून, होमवर्क सांभाळून, इतर गोष्टी सांभाळून या मुलांनी हे सगळं बसवलं. हे बघून खूप कौतुक वाटतं आणि तुम्ही हे सगळं करू देताय याबद्दल तुमचंही कौतुक वाटतं. मला नक्की तुम्हाला काय सांगावं, काय बोलावं असा प्रश्न पडला होता. मी त्यांना तेच विचारत होते की मी काय बोलणं अपेक्षित आहे. तर ओझर तर मला अगदी उठता उठता त्या म्हणाल्या की गॅजेट्स आणि स्क्रीनबद्दल बोलता येईल तर बघा. तुम्ही सगळे ज्याचा विचार करताय की पोरांचं नक्की काय करावं, त्यांच्या हातातून स्क्रीन्स कसे घ्यावेत किंवा त्यावर नियंत्रण कसं त्यांना ठेवायला शिकवावं, ह्याच प्रश्नांनी मी सुद्धा आत्ता ग्रासलेले आहे. मला एक 12 वर्षाचा मुलगा आहे आणि ह्या काळात जन्माला आलेली मुलं ही मोबाईल फोन सकटच जन्माला आलेली आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या हातातून मोबाईल फोन कसे काढून घ्यायचे, त्यांना इतर गोष्टींवरती कसं लक्ष द्यायला लावायचं, हा एक मोठा प्रश्न माझ्याही समोर आहे. मला याचं उत्तर अजून सापडलं नाही आहे. मी सुद्धा रोज नवा दिवस लढवते, हळूहळू प्रयत्न करते. पण मला एक गोष्ट लक्षात आली आहे की त्याच्या हातातून फोन काढून घेणं आणि त्याला सांगणं हे करायचं नाही, ह्यानी काही होत नाही. तर आत्ता आपल्याला ह्या गोष्टीचा ॲक्सेप्टन्स असला पाहिजे, स्वीकार असला पाहिजे की ही पिढी या टेक्नॉलॉजी सकटच जन्माला आली आहे आणि आता त्यावर उपाय शोधले पाहिजेत. आपण बऱ्याचदा या सगळ्या गोष्टी आपल्या लहानपणीसारख्या इमॅजिन करतो की आमच्या लहानपणी नव्हतं, तुम्हाला काय गरज आहे. तर ते तसं बघून चालणार नाही आहे. किंवा शाळांमध्ये आपल्याला जे शिकता यायचं, आपल्याला एखादा प्रश्न पडला, एखाद्या पाठ्यपुस्तकात काहीतरी वाचताना आपल्याला एक प्रश्न पडला, तर तो सोडवायला आपल्याला पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेत जावं लागायचं आणि मग टीचरला विचारावं लागायचं. आता अलेक्सा मला उत्तर सांग, गुगल मला उत्तर सांग, तिथल्या तिथे पोरांना उत्तर मिळतं.
जर सगळी उत्तरं आणि सगळी माहिती इतकी आयती आणि इतकी पटकन उपलब्ध असेल तर का नाही तुमची मुलं स्क्रीन बघणार आणि का नाही त्याच्या आहारी जाणार. तर ह्या सगळ्याचा विचार आपण पालक म्हणून पण केला पाहिजे की आपण किती उपलब्ध करून देतोय मुलांना. एक्सपोजर नवीन गोष्टीच्या नावाखाली आपण फक्त खूप माहिती पुरवतोय का मुलांना, आणि मग ती माहिती प्रोसेस कशी करायची, ती पचवायची कशी, ह्याबद्दल आपण काय विचार करतोय. वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाणं, वेगवेगळे अनुभव त्यांना मिळणं ही चांगलीच गोष्ट असते, पण त्या अनुभवांचं ते आतमध्ये काय करतायत ह्याचा आपण थांबून विचार करतोय का, हा विचार करायची मला वाटतं ह्या क्षणी गरज आहे. माझी अत्यंत प्रिय लेखिका आहे अरुंधती रॉय. ती असं म्हणते की आपल्याला एवढ्या माहितीची गरज नाही आहे. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत सगळं माहीत असतं आजकाल, पण खरंच आपल्याला एवढ्या माहितीची गरज आहे का, आणि जर ती आपल्याला नाही आहे तर त्या एवढ्या मुलांना नक्की आहे का नाही. तर आपण एक्सपोजरबद्दल बोलताना त्या एक्सपोजरचं मुलं नक्की काय करतायत ह्याबद्दल सुद्धा विचार करावा अशी मी विनंती करीन. मी सुद्धा या प्रवासात तुमच्याबरोबरच आहे. मी सुद्धा एक मूल वाढवते आणि माझ्याकडेही काही याची डिग्री नाही आहे. आय थिंक हे एकच असं पालकत्व, हे एकच असं ही एकच अशी जबाबदारी आहे ज्यासाठी कुठेही ट्रेनिंग मिळत नाही, कुठलीही परीक्षा तुम्ही देऊ शकत नाही, कुठलाही अभ्यासक्रम ठरवून दिलेला नसतो. तुम्ही कुठलीही तयारी नसताना ह्यात पाण्यात उडी मारता तशी उडी मारता आणि मग पोहत पोहत आपण ठरवत जातो काय करायचं, आणि आपल्याला कळतं आपल्या मुलांसाठी काय योग्य असतं. तसे तुम्ही सगळे सुज्ञ आहात आणि तुम्हाला ह्या गोष्टींची जाण आहे. या व्यतिरिक्त मी आत्ता जे काही बघते त्यावरून मला असं अजिबातच वाटत नाही आहे की ह्या शाळेतल्या पालकांचा भर हा फक्त अभ्यासावर किंवा फक्त मार्कांवर असेल, कारण इतक्या उत्तम गोष्टीही पोरं करतायत. मी मगाचचं प्रेझेंटेशन ऐकत होते. इतक्या विविध स्पर्धांमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या कलागुणांबद्दल आपण ऐकलं, आणि इतक्या वेगवेगळ्या लेवल्सवरती, डिस्ट्रिक्ट आणि स्टेट आणि इंटरनॅशनल लेवलवरती तुमची पोरं जाऊन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन आली आहेत, पारितोषिकं जिंकून आली आहेत. त्यावरून हे मला नक्कीच कळतं आहे की तुम्ही फक्त अकॅडमिक्स आणि अभ्यास इतर गोष्टींवर सुद्धा भर देत आहे, आणि ही खूप कमालीची गोष्ट आहे. कारण मी आत्ताच डॉक्टर चंद्रशेखर यांना सांगत होते की मी असल्या कुठल्याही परीक्षेत पास झालेली नाही आहे, किंवा मी बसूही शकले नाही आहे, बऱ्याचदा स्कॉलरशिप मिळाली नाही आहे, ऑलिम्पियाडमध्ये काही नंबर नाही आला आहे, मला कुठल्याही प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह परीक्षांमध्ये कधीही चांगले मार्क मिळाले नाही आहेत, पण माझं बरं चाललं आहे. तर हा एकच मार्ग नसतो, अर्थातच हे तुम्हालाही माहिती आहे. मार्क चांगले असणं, कुठेतरी पारितोषिक मिळवणं, कुठेतरी पहिला नंबर येणं, फक्त एवढ्या एका गोष्टीनीच तुमचं मूल चांगलं आहे का बाकीच्यांच्या तुलनेत चांगलं करतं आहे असा निकष काढणं मला योग्य वाटत नाही. प्रत्येक मुलात एक विशिष्ट आणि खास अशी कपॅसिटी असते आणि त्यांचा मार्ग ते घेऊन येतात. मला खलील जिब्रान यांनी लिहिलेलं वाक्य खूप आवडतं की आपली मुलं बाणासारखी असतात, त्यांचं ध्येय ठरलेलं असतं, आपण फक्त त्यांना सोडणारी कमान असतो. तर अशीच तुमच्या सगळ्या मुलांची उत्तरोत्तर प्रगती हो, त्यांना आवडत्या क्षेत्रात, त्यांना ज्यात गती असेल, ज्यामध्ये आनंद मिळत असेल त्या क्षेत्रात त्यांनी अजून ज्ञान मिळवो आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो, हीच प्रार्थना मी सगळ्यांसाठी करते, माझ्या मुलासकट सगळ्यांसाठी करते. आणि पुन्हा एकदा मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते आणि अजून तुमचा वेळ घेत नाही. मला माहिती आहे थंडी वाढत जाणार आहे आणि तुम्हाला सगळे परफॉर्मन्सेस बघायचे आहेत, तर मी माझं बोलणं आटोपतं घेते आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा येणाऱ्या नवीन वर्षाच्या आणि एक्झाम सीझनच्या शुभेच्छा देते. स्वतःही शांत राहा, मुलांनाही शांत राहू द्या आणि सगळे मजा करा. थँक्यू.